बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाच्या अर्जाबाबत केवळ तालुका सुविधा केंद्रातून कामकाज सुरू ठेवण्याचा बांधकाम कामगार विरोधी निर्णय त्वरित रद्द करावा. पूर्ववत बांधकाम कामगारांची वेबसाईट आणि पोर्टल बांधकाम कामगारांसाठी सुरू कराव्यात. तसेच बांधकाम कामगारांच्या इतर मागण्यांसाठी आज राज्य बांधकाम कामगार फेडरेशनच्या वतीने सांगली कामगार कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. तातडीने मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंडळाने परिपत्रक काढून बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाच्या अर्जाबाबत तालुका सुविधा केंद्रातून कामकाज सुरू करण्याचे संबंधित कंपनीला आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात तालुका सुविधा केंद्र सुरू झालेले नाहीत. वेबसाईट अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कामकाज ठप्प पडले आहे. कामकाज सुरू नसताना मंडळाचा कोट्यावधींचा निधी कंपन्यांवरती खर्च केला जात आहे. अनेक कामगार केंद्र गावाबाहेर दूर कामगारांची गैरसोय होईल अशा ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, लाभाचे आणि त्रुटीचे पूर्तता करण्याचे अर्ज पूर्वीप्रमाणे कामगारांना भरण्यासाठी खुले ठेवण्यात यावे. तालुका कामगार सुविधा केंद्रावरून पडताळणी करून क्रमशः मंजूर करण्यात यावेत. बांधकाम कामगारांना सन्मानधन म्हणून वर्षातून किमान एकदा 10,000 रुपये सन्मानधन देण्यात यावे. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून आयटक संघटनेच्या प्रतिनिधीची कामगार प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात यावी. यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात विजय बचाटे, इब्राहिम पेंढारी, गौतम कांबळे, शैलेश जगताप यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सांगली येथे 2 डिसेंबर सांगली जिल्ह्यातील सर्व कामगार संघटना, संयुक्त समिती, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटक यांच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर जोरदार निदर्शने आम्ही आज आयोजित केली होती. त्या पद्धतीनं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज ही आंदोलनं सुरू आहेत. या आंदोलन करण्याचं महत्त्वाचं कारण की 8 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे कल्याणकारी मंडळाचे सचिव यांनी एक परिपत्रक काढलं आणि महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांचं जे पोर्टल, जी वेबसाईट चालू आहे, ही वेबसाईट पूर्णपणे बंद केलेली आहे. आणि ही वेबसाईट ज्या वेळेपासून म्हणजे 2011 पासून मंडळ चालू झालं, ज्या मंडळ चालू झाल्यापासून कामगाराचे नोंदणी करण्याचे आणि विविध प्रकारचे लाभ घेण्याचे अधिकार हे कामगाराला स्वतःच होते, ते 8 नोव्हेंबरपासून या महाराष्ट्रातल्या कल्याणकारी मंडळानं पूर्णपणे बंद करून ठप्प केलेलं आहे आणि कामगाराला वाऱ्यावर सोडलेलं आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की तालुका केंद्र चालू केलेले आहेत आणि तालुक्यामध्ये आम्ही ही नोंदणी सुरू करतोय, पण महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडून आकडा बघितला तर 54 लाखापेक्षा जास्त नोंदित कामगार महाराष्ट्रातले आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 350 पेक्षा जास्त फक्त तालुक्या पातळीवर एक केंद्र केलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये बघितलं तर लाखोच्या पटीमध्ये कामगारांची नोंदणी आहे आणि या कामगारांच्या नोंदणीला कामगाराला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळू नये, कामगाराला कोणताही नोंदणी प्रकाराने आणि या कल्याणकारी मंडळातला लाभ मिळू नये याची पूर्णपणे तयारी या कल्याणकारी मंडळानं 8 नोव्हेंबरला केलेली आहे. याच्या निषेधार्थच आज आम्ही या जिल्ह्यामध्ये सांगलीमध्ये सर्व संघटना आणि महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटकच्या वतीनं निदर्शने करत आहोत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये निदर्शने सुरू आहेत. आजचा जर प्रकार यांच्या पद्धतीनं आम्ही त्यांच्याकडनं पोच करण्याची प्रक्रिया करत आहे. हे जर यांनी 2 दिवसात जर प्रक्रिया पूर्ण नाही केली तर आम्ही 11 डिसेंबरला महाराष्ट्राच्या कल्याणकारी मंडळावर महाराष्ट्रातल्या लाखोच्या संख्येने कामगारांचा मोर्चा निघेल, हे आज आम्ही पूर्णपणे जाहीर करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.